या काशेगावच्या आमच्या प्रसिद्ध अशा यल्लमा देवस्थानची यात्रा चालू आहे। काल, आज आणि उद्या असे 3 दिवस ही यात्रा असते। काल सगळ्या जण जोगत्यांचं आगमन काल रात्री झाले। सर्व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीने काल त्यांचं स्वागत केलं गेलं। जवळजवळ 200च्या पुढे जग या यात्रेत उपस्थित राहत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच आंध्र कर्नाटक भागातून सुद्धा या ठिकाणी भक्त येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर येत असतात। 1 लाख ते 1.5 लाख च्या पुढे लोकसंख्या या यात्रेत सामील होत असते। आज दुपारी 12 वाजता आमच्या वाड्यामधून परंपरागत आल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे जी पद्धत चालू आहे त्याप्रमाणे लिंब आणि नैवेद्य हा दुपारी 12-12:30च्या दरम्यान या ठिकाणी निघतो। तो देवीला अर्पण केला जातो। रात्री विजापूरहून फुलं आणली जातात आणि त्याच्या माध्यमातून रात्री 12 वाजता देवीची पूजा केली असते। उद्या सकाळी 10-9च्या दरम्यान आमच्या या वाड्यामध्ये देवीच्या पालखीचं आगमन होतं। त्यानंतर भाऊसाहेब देशमुख यांच्या वाड्यात जाते। त्यानंतर देशपांडेच्या वाड्यात जाऊन नगर प्रदक्षिणा करून मंदिराकडे देवीचं आगमन होतं आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर यात्रा संपते। नमस्ते, मी पूजा आंबुरे पुणेकर। आज आम्ही पंढरपूर गावामध्ये काशेगाव या गावामध्ये यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्ताने 7, 8, 9 या 3 दिवसाच्या यात्रेनिमित्ताने आलेले आहेत। सगळेजण जोगे आमचे सर्व महाराष्ट्रातून या लांब फिरून आलेले आहेत। सोलापूरमधून, पुण्यातून, मुंबईतून आलेले आहेत। आम्ही एकमेकांशी भेटतो, गाठी घेतो, सर्वांचे एकमेकांचं सुखदुःख समजून घेतो, आम्ही बोलतो आणि सर्वजण मिळून एक संघटना करून विचार करतो की हा चला आपण जो समाज आपला आहे, काही अडचणी आहेत आपण सगळेजण मिळून सॉल्व्ह करू द्या। काही गोष्टी आम्ही बोलतात। आई रेणुका माता सगळ्यात सुख। नमस्ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।